ओके. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी आपलं सगळं लक्ष मी जे तुम्हाला सांगणार आहे तिकडे द्यावं असं आवाहन केलेलं आहे ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात. मीही तुम्हाला विद्यार्थी मित्र हो पहिल्यांदाच असं आवाहन करतोय की मी शिकणाऱ्या माणसांच्या गोष्टी घेऊन तुमच्याकडे आलेलो आहे. तर या माणसांच्या गोष्टी तुम्ही ऐकाव्यात. ऐकलेल्या गोष्टी तुम्ही घरी सांगाव्यात, आपल्या मित्रांना सांगाव्यात, आपल्या आईला सांगावी, आपल्या बाबांना सांगावी. छान गोष्टी आहेत. तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतं ना? गोष्टी ऐकायला आवडणं ही लहान मुलांची प्रवृत्ती आहे. परंतु आजकाल किती घरांमध्ये आपले आजोबा आपल्या नातवाला गोष्ट सांगतात. तुमची आजी तुम्हाला गोष्ट सांगते, आता सांगते गोष्ट. तिची जरी सांगण्याची जरी इच्छा असेल तरी आपली ऐकायची इच्छा पाहिजे. कारण आपल्या मध्ये एक अडथळा कोणतरी आलेला आहे घरात आपल्या, की तो आजीची गोष्ट ऐकत नाही, तो त्याची गोष्ट पाहतो, त्याच्यात गोष्ट पाहतो. कोण आहे तो? मोबाईल आहे ना? बरोबर आहे ना? हरकत नाही. आपण 21व्या शतकातील मुलं आहोत, तंत्रज्ञानाच्या युगातील मुलं आहोत, आपण टेक्नोसेवी आहोत, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या युगातील आपण मुलं आहोत, है ना? आपल्या गोष्टीच वेगळ्या असणार आहेत. परंतु मी तुम्हाला आज माणसांच्या गोष्टी सांगणार आहे आणि ते या शिदोरीच्या मंचावरून सांगणार आहे. परिवर्तनचं हे 7वं शिदोरी संमेलन होते. या संमेलनामध्ये सहभागी होणं हीच मित्र हो तुमच्यासाठी मोठी गोष्ट आहे बरं का. तुम्ही इथं अनेक लोकांना पाहताय आणि मी तुम्हाला सांगणार आहे, आत्ताच ज्या दोघांनी तबला वादन केलं किती छान कला त्यांच्याकडे आहे ना. आपल्या आयुष्यात येऊन ना मुलांनो, जसं तुम्हाला अक्षरं वाचता येतात, जशी गणितं सोडवता येतात, तशी एखादी कला यायला पाहिजे बरं का. निश्चित कला यायला पाहिजे. कारण तुम्हाला अक्षर, अंक, ज्ञान हे तुम्हाला पोट कसं भरायचं, पोट भरायला शिकवेल. पण जगायचं कसं हे शिकवण्याचं एकमेव माध्यम म्हणजे कला आहे. बरोबर आहे मी काय सांगते ते? कला आहे. आणि मग मी असा विचार करतो, आपल्याला शिकायचं तरी आहे भरपूर. खूप गोष्टी आपल्या समोर आता शिकण्यासाठी आहेत. म्हणजे आपल्या घरातल्या आई वडिलांना आपल्या वाटत असतं की माझ्या मुलानं स्केटिंग शिकावं, है ना, माझ्या मुलानं बॉक्सिंग शिकावं, माझ्या मुलानं शिष्यवृत्तीला बसावं, माझ्या मुलानं कबड्डी स्पर्धेमध्ये भाग घ्यावा, असं सगळं, तबला वादन शिकावं, हार्मोनियम वादन शिकावं, असं सगळं एका वेळी आपल्याला. आपण सगळे ग्रामीण भागात आहोत, परंतु शहरी भागामध्ये हे सगळं शिकण्यासाठी उपलब्ध असल्यामुळं मूल सगळीकडे क्लासला जातं बरं का. हे शिकणं का आहे, का शिकतो आपण याचा विचार केला पाहिजे. माणूस जन्माला येतो आणि त्याचा शेवट होतो मृत्यूनं. बरोबर आहे? जन्माला येतो आणि शेवट होतो मृत्यूनं. मधल्या काळामध्ये त्याचं जे आयुष्य असतं ना, जो प्रवास असतो तो कसा घडतो तो आपण पाहायला पाहिजे. माणसांच्या गोष्टी आपण माणसांच्या म्हणून का स्वीकारायच्या, सांगायच्या, हे तुम्हाला 1-2 मिनिटात सांगणार. आणि छान मी गोष्टी सांगणार आहे माणसांच्या. सगळ्या जगामध्ये शाळा आहेत. शाळा कोणाच्या आहेत? माणसांच्या आहेत की प्राण्यांच्या आहेत? माणसांच्या आहेत. प्राण्यांची शाळा कुठं आहे का?
फक्त गोष्टींमध्ये आहे, पुस्तकांमध्ये असते बघा, प्राण्यांनी काढली शाळा, है ना, प्राण्यांनी काढली शाळा, मुख्याध्यापक कोणतरी होतो त्या शाळेमध्ये, अशी कल्पनेतली ही शाळा असते. पण खरोखरची शाळा फक्त कुणाची आहे? माणसांचीच आहे. माकडांची शाळा तुम्ही पाहिली आहे कधी? नाही शाळा माकडांची पाहिली. तर मुलांनो, मी तुम्हाला सांगणार आहे, लक्षपूर्वक ऐका. गाईचं पिल्लू, म्हशीचं पिल्लू जन्माला आल्यानंतर किती वेळात उभा राहतं जरा तुम्ही पाहिलंय काय? त्याच दिवशी, होय ना, एका तासातच उभा राहतं, है ना. तर अनेक प्राण्यांची पिल्ली ही मेंदूचा विकास होऊनच जन्माला येतात, बरोबर. डोळा कशासाठी आहे? बघण्यासाठी. कान कशासाठी आहेत? ऐकण्यासाठी. नाक कशासाठी आहे? श्वास घेण्यासाठी, वास घेण्यासाठी, आहे की नाही. जसं ह्या सगळ्यांना काम आहे तसं मेंदूलाही काम आहे, बरोबर आहे की नाही. मेंदूला सुद्धा काम आहे. मग अनेक प्राणी हे जन्माला येण्यापूर्वीच त्यांच्या मेंदूची वाढ होऊनच जन्माला येतात, म्हणून त्यांना पुढं आणखी काही शिकावं लागत नाही, अगदी थोडं शिकतात सगळे प्राणी. म्हणजे गेले हजारो वर्ष तुम्हाला विचारलं आजही चिमणी कशी करते, कावळा कसा करतो, असं कधी कावळ्याने केलं का रे? की काय नाही, आता आपण कावकाव म्हणायचं बंद करायचं, दुसराच आवाज काढूया, असं झालेलं नाही. असं एकाच प्राण्याच्या मध्ये झालेलं आहे की मी काल जसं बोलत होतो त्यापेक्षा आज जरा थोडं वेगळं बोलून बघूया, वेगळे शब्द आणून बघूया. तो प्राणी कोण आहे? माणूस आहे, है ना. तर माणूस जन्माला येताना हार्डवेअर घेऊन जन्माला आलेला आहे. कॉम्प्युटर तुम्हाला कळते ना, सगळ्यांना कॉम्प्युटर कळते की नाही. माणूस जन्माला येताना हार्डवेअर घेऊन आलेला आहे. हार्डवेअर म्हणजे काय? हार्डवेअर म्हणजे कॉम्प्युटर तुम्ही पाहिलेला आहे. जे आपल्या कॉम्प्युटरचा नजरेला जो भाग दिसतो त्याला हार्डवेअर म्हणतात, आणि जो दिसत नाही त्याला काय म्हणतात? कॉम्प्युटरला सॉफ्टवेअर म्हणतात, आहे की नाही. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. माणूस जन्माला येताना हार्डवेअर घेऊन जन्माला आलेला आहे. म्हणजे काय? तो शरीर घेऊन जन्माला आलेला आहे. आणि पुढे आयुष्यभर तो काय करतो? तर स्वतःची सॉफ्टवेअर स्वतःच डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो. मधुकर दादा, लक्षात आलं का? पहा, जन्माला येताना आपण शरीर घेऊन येतो, म्हणजे हार्डवेअर घेऊन येतो, आणि मग आपण सॉफ्टवेअर लिहित बसतो, म्हणजे प्रोग्राम लिहित बसतो, कोडिंग लिहित बसतो, डी कोडिंग करत बसतो, आणि मग मेंदूचा विकास 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 होत ह्या विश्वातलं ज्ञान घेत आपण शिकत राहतो. पण सगळीच माणसं शिकणारी नसतात. काहींच्या आयुष्यामध्ये अनुवंशानं काही प्रतिभा आलेली असते, ज्ञान आलेलं असतं. काहींच्या आयुष्यामध्ये अशी परिस्थिती येते की त्यांना झगडत झगडत शिकावं लागतं, आहे की नाही. तुमच्या सर्वांच्या घरची परिस्थिती ही श्रीमंतीची असेलच असं नाही. ज्यांच्या घरी श्रीमंती आहे त्यांनी स्वतःला भाग्यवान समजावं की मला हे सगळं उपलब्ध होतंय. पण दुर्दैव असं असतं मित्र हो, जेव्हा सगळं उपलब्ध असतं तेव्हा शिकण्याचं मोल कळत नाही, मूल्य कळत नाही, त्याचं किंमत कळत नाही वस्तूची. जेव्हा एखादी वस्तू नसते आपल्याकडं तेव्हा त्याची किंमत कळते. बरोबर आहे मी सांगतोय तुम्हाला, आहे की नाही. मग आपण आपल्या आयुष्याकडे पाहताना आपलं आयुष्य चांगल्या तऱ्हेने घालवायचं असेल, समृद्धपणे घालवायचं असेल, तर काही माणसं आपण समजून घेतली पाहिजेत. ते समजून घेणं म्हणजेच माणसांची गोष्ट समजून घेणं. आपल्या आजूबाजूला अनेक माणसं आहेत, त्यांच्या गोष्टी आहेत, त्यांच्या कथा आहेत की त्या आपण वाचल्या, त्या ऐकल्या की आपल्याला प्रेरणा मिळते. असं व्हायला पाहिजे असं आपल्याला वाटतं. या माणसासारखं आपण झालो पाहिजे असं वाटतं. तुमच्या सगळ्यांच्या पुस्तकांमध्ये अशा माणसांच्या गोष्टी असतात की नाही? असतात. मग मीही तुम्हाला एक अर्ध्या तासामध्ये अशा 5-6 माणसांच्या गोष्टी सांगणार आहे.
आवडेल तुम्हाला ऐकायला? ओके. मी त्यासाठी तयारीही केली बरं का, कारण तुम्ही मुलं खूप छान आहात. तर तुम्हाला सांगायचं तर छानच माणसं आणली पाहिजेत असं ठरवून मी आलेलो आहे ना. मग ती माणसं कोण आहेत? त्यामध्ये असा एखादा अर्थतज्ञ आहे की जो जागतिक बँकेचा सल्लागार झाला बरं का. आरबीआय नावाची बँक आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा तो सल्लागार झाला, सदस्य झाला माणूस. असा एखादा माणूस तुम्हाला सांगेल. असा एक माणूस तुम्हाला मी सांगणार आहे त्याची गोष्ट, जो महाराष्ट्रामध्ये रानकवी म्हणून प्रसिद्ध आहे बरं का. असा एक माणूस, त्याची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. भारताला ज्याच्या नावानं ओळखलं जातं, असा भारतानं एक महान व्यक्ती, महान माणूस जगाला दिलेला आहे. त्याची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. अशी एक स्त्री होऊन गेलेली आहे मित्र हो, ऐका, जिनं 7 पुस्तक अशी लिहिलीत की त्यावर चित्रपट असे आलेत की विक्रम झाला. तुम्ही पाहताय ती चित्रपट. अशी स्त्री, अशा 5-6 लोकांच्या माणसांच्या शिकण्याच्या गोष्टी आपण पाहणार आहोत. एक चित्रपट कलाकारही आहे, स्टार आहे, सुपरस्टार आहे, तुम्हाला माहिती आहे तो. त्याचे आपण चित्रपटच पाहतो फक्त, त्याच्या शिकण्याची गोष्ट समजून घेत नाही. आज आपण अशा लोकांच्या शिकण्याची गोष्ट समजून घ्यायची. ओके. पहिला माणूस मी तुम्हाला सांगणार आहे. पहिला माणूस ज्यांचं नाव आहे डॉक्टर नरेंद्र दामोदर जाधव. नाव लक्षात ठेवा, डॉक्टर नरेंद्र जाधव, अर्थात नरेंद्र दामोदर जाधव. मुंबईमध्ये या मुलाचा जन्म झाला. आज नरेंद्र जाधव हे ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध व्यक्तिमत्व आहे. म्हणजे 1952चा जन्म, म्हणजे त्यांचा आज वय किती असेल ते? 70 वय आज त्यांचं आहे की नाही? परंतु त्यांची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. त्यांचं एक पुस्तक प्रसिद्ध आहे मित्र हो, तुम्ही ते जरूर वाचा. कुणाला माहिती आहे का पुस्तकाचं नाव? नरेंद्र जाधवांच्या पुस्तकाचं नाव? तर त्याच्या पुस्तकाचं नाव आहे आमचा बाप आन आम्ही. पुस्तकाचं काय नाव आहे? आमचा बाप आन आम्ही. मागासवर्गीय कुटुंबात 1952ला नरेंद्र जाधवांचा जन्म झाला. मुंबईच्या वडाळा या भागात यांचं कुटुंब होतं. मुलांनो, तुम्ही आज ज्या गावामध्ये राहता ना, ते वातावरण खूप छान आहे. पण वडाळा हा जो भाग तुम्ही पाहिलात तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. रेल्वे सतत धावतायत, साईडलाच झोपडपट्टी आहे आणि त्या झोपडपट्टीमध्ये कायम तंटा आहे, कायम भांडण आहे. रेल्वेचा कर्ण कर्कश आवाज आहे, भांड्यांची आदळापट आहे, लोकांचे वाद आहेत आणि अशा ठिकाणी राहायचं आहे. कसं वातावरण असेल? शिकण्याचं वातावरण असेल? निश्चितच नसेल. परंतु याही वातावरणामध्ये नरेंद्र जाधव शिकतायत. छोट्या त्यांच्या महापालिकेच्या शाळेत शिकतायत. आपण आज म्हणतो ना की आपलं चांगलं शिक्षण आणि व्हायसाठी इंग्रजी शाळेतच गेलं पाहिजे, तर नाही, ते व्यक्तीवर अवलंबून आहे. त्या वडाळ्यामध्ये बघा मुलांनो, हातभट्टी असायची. हातभट्टी तुम्हाला माहिती आहे काय तयार होतं तिथं? दारू तयार होते. त्या दारूच्या ठिकाणी, हातभट्टीच्या ठिकाणी वातावरण छान सुसंस्कृत संस्कारशील असेल का? नसणार. सगळे दारू पिऊन झिंगणारी माणसं, आपल्या बायका पोरांना मारणारी माणसं, आणि त्या ठिकाणी सगळे दादा लोक असतात बरं का, दादा लोक. मी तुम्हाला सांगू का, नरेंद्र जाधवांना लहानपणी या दादा लोकांचं आकर्षण होतं की अरे आपण असं व्हायला पाहिजे, ह्या भाईसारखं व्हायला पाहिजे. त्यांच्या भाईंची नावं तुम्हाला सांगितली तर आश्चर्य वाटतील. मी ती शोधून काढलेली आहे. लहानपणी तुम्हालाही वाटते की नाही, एखादा असं तलवार फिरवणारा पाहिला की तसंच व्हायला पाहिजे असं वाटतं आपल्याला. एक आपल्यावरती इम्प्रेशन पडतो.
नरेंद्र जाधवांच्या त्या मोहल्ल्यामध्ये शंकर्या होता. आता त्याचं नाव काय असेल मूळ? शंकर. शिवज्या होता, त्याचं नाव काय असेल? शिवाजी. भद्रू होता, भद्रू म्हणजे भद्रकांत होता तो. नार्या होता म्हणजे काय असेल? नारायण होता. बरं का? आता ही नावं त्या ठिकाणी अशीच होणार. नारायणराव कोण म्हणणार नाही, नार्याच म्हणणार. परंतु मी तुम्हाला सांगू का, या माणसांच्याकडे पाहून जाधवांना, नरेंद्रला असं वाटायचं की ही माणसं, यांना ताकद आहे. ही रेल्वेतनं कशी वरती टपावर चढून जातात, अशी तलवाऱ्या नाचवत फिरतात. यांच्याकडे पाहून वाटायचं की असं आपण व्हायला पाहिजे. परंतु परिस्थिती बेताची. मी तुम्हाला सांगू का, मी आज जी माणसं सांगणार आहे ना, ती सुरुवातीला लहान असताना खूप अबोल असलेली आहेत, म्हणजे कमी बोलणारे आहेत. तुमच्यातली सुद्धा काही जण एकदम हुशार असतील, पण शेवटी राहणारी काही मुलं असतात बघा. तसेच हे होते नरेंद्र जाधव. मुंबईच्या छबिलदास शाळेत इयत्ता 5वी पासून त्यांनी शिकणं सुरू केलं. मागासवर्गीय असल्यामुळं फी भरावी लागायची नाही. खेडवळ असल्यामुळं हे वेगळे दिसायचे, साधे कपडे. मग मुलं चेष्टा करायची, पण तरीही हे शिकत राहिले. आणि 1962चा एक प्रसंग, अत्यंत वेगळा प्रसंग, की ज्यानं नरेंद्र जाधवांच्या आयुष्यामध्ये एक वेगळा त्यांना पैलूच मिळाला. मुंबईमध्ये चैत्यभूमी नावाची एक भूमी आहे, चैत्यभूमी. तिथं बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे. आता आहे स्मारक, पण त्या ठिकाणी त्या मैदानावरती एक मोठा कार्यक्रम आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांनी घेतला होता. आणि तिथं सगळ्या कुटुंबांनी जायचं ठरलं. बसनं तरी जायचं आहे. आणि गोष्ट अशी घडली की त्या चैत्यभूमीवरून बाहेर पडताना एक बस पकडता कुटुंब राहिलं बाजूला, आणि हा छोटा नरेंद्र एकटाच बसमध्ये गेला. बरं का? एकटाच बसमध्ये गेला. कुटुंब राहिलं दुसऱ्या बसमध्ये, आणि हा छोटा मुलगा इयत्ता 5वी 6वीत शिकणारा, लक्षात घ्या, 10 वर्षाचा मुलगा. मुंबई सारख्या ठिकाणी हा मुलगा एकटा पडला. बस मागची आलेली आई बाबांची, बहिणींची बस पुढे गेली, आणि हा राहिला पाठीमाग, एकटा राहिला. काय करायचं? छोटा 10 वर्षाचा मुलगा. बस थांबली, तीही चुकीच्या ठिकाणी थांबली, आणि तो उतरला. त्याला त्या मोठ्या मुंबईमध्ये स्वतःला एकटेपणा जाणवू लागला. आता काय करायचं? हा प्रसंग तुमच्यावर आला तर तुम्ही काय कराल? है ना? हे सगळं मुलांना शिकणं आहे बरं का, हे सगळं शिकणं आहे. हा मुलगा कसा शिकतो? त्यानं ठरवलं की आता काहीही होऊ दे, माझ्या घराकडे मला जाता आलं पाहिजे. त्यानं बसेस पाहिल्या. जी बस जाते त्या बसच्या पाठीमागनं तो चालत राहिला. दुसरी बस आली, चालत राहिला. लोकांना विचारत राहिला, वडाळा कुठं आहे विचारत राहिला. आणि तुम्हाला सांगतो, रात्री 8 वाजता हा छोटासा नरेंद्र चालत घरी पोचला. हा शिकत होता. पुढं काय घडलं मुलांना? आता तुम्ही जर एखादा असा करून घरापर्यंत पोहोचला, तुमच्या आईनं शाबासकी द्यायला पाहिजे की नको तुम्हाला? की तुम्ही छान अगदी व्यवस्थित आला. आईनं काय केलं असेल? आईनं मारून काढलं की असं पुन्हा करू नकोस. पण यानं असा अर्थ काढला की आज मी खऱ्या अर्थानं जग जिंकलेला सारखा झालेला आहे. अत्यंत अडचणीच्या काळात सुद्धा मी पुढे आलेलो आहे. आणि मग असा हा नरेंद्र पुढे 7वीत गेला. 7वीमध्ये त्याचं दुर्दैव आढळलं. पहिल्या सामाईमध्ये गणितात नापास झालेला हा माणूस. बरं का? आपल्याला काय वाटतं की आज जी सगळी यशाच्या शिखरावर माणसं आहेत, ती सगळी काय असणार आहेत? लहानपणापासूनच हुशार असणार आहेत, बुद्धिवान असणार आहेत. असं असतं का? नाही. अनेक माणसं मुलांना अशी आहेत जी लहानपणी अपयशी झालेली आहेत. नरेंद्र जाधव हे 7व्या इयत्तेमध्ये
तिमाही परीक्षेमध्ये नापास झालेत, आजारी पडलेत, पण पुढे त्यांनी अभ्यास केला आणि ते प्रथम वर्गानं पास झालेत. 11वी मध्ये गेलेत. 11वी मध्ये सगळ्या वर्गात प्रथम आलेत. तोही तुम्हाला किस्सा मी सांगणार आहे आणि पुढे जाणार आहे. सगळ्या वर्गात प्रथम आलेत आणि मुंबईमधलं ते एल्फिन्स्टन कॉलेज, एक सुप्रसिद्ध असं मोठंच्या मोठं कॉलेज, त्या कॉलेजमध्ये हे जेव्हा प्रथम आलेत तेव्हा तिथल्या प्राचार्यांना वाटलं की हा जो प्रथम आलेला मुलगा आहे तो कोण आहे? जोशी आहे का? दाते आहे का? देशपांडे आहे का? असे त्यांनी विचारणा केली. परंतु तो कोण होता? नरेंद्र जाधव होता. त्यानं स्वतःला सिद्ध केलं होतं बरं का. आणि मग हा धडपडत धडपडत 11वी झाला. पुढं कसं शिकायचं हा प्रश्न पडला. तेव्हा परभणीला त्यांचे भाऊ होते, त्या भावाकडे गेले, डोकं शांत करण्यासाठी गेलेत आणि त्यांना आंबेडकरांचं चरित्र, आंबेडकरांची पुस्तकं आणि खूप काही वाचायला मिळालं आणि त्यांचे डोळे उघडले. त्यांनी ठरवलं की आता शिकायचं ते स्वतःच शिकायचं. अत दीप भव म्हणजे काय? तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस, असं त्यांनी स्वतःला बजावलं आणि त्यांनी पुढचं शिक्षण अतिशय मोठ्या जिद्दीने घेतलं. आणि मग ते 21व्या वर्षी स्टेट बँकेत अधिकारी झाले, RBIचे रिसर्च ऑफिसर झालेत. मुलांनो लक्षात घ्या, अर्थशास्त्रामधले नॅशनल स्कॉलर झालेत. 1990 मध्ये रिझर्व्ह बँकेचे सल्लागार झालेत, जागतिक बँकेचे सल्लागार झालेत. आणि या पाठीमागं मगाशी जसं शुभमला तुम्ही मुलांनी विचारलं की तुम्हाला कुणाची प्रेरणा होती, तर नरेंद्र जाधवांना त्यांच्या बापाची प्रेरणा होती, वडिलांची प्रेरणा होती. कशी होती? त्याने आमचा बाप आणि आम्ही मध्ये लिहून ठेवलेला आहे ना. नरेंद्र जाधवांना त्यांच्या वडिलांनी सांगितलं होतं की नरेंद्रा, तू कुणीही हो, मोठा होऊन काहीही हो, तू शिपाई झालास तरी हरकत नाही, तू इंजिनियर झालास तरी हरकत नाहीस, डॉक्टर झाला तरी हरकत नाही, शिक्षक झाला तरी चालेल, परंतु ज्या क्षेत्रात जाशील, जिथं जाशील तिथं टापला असला पाहिजेस. टापला ह्या शब्दाचा शुद्ध शब्द काय आहे? टॉपला असला पाहिजेस. टॉपला म्हणजे काय? पहिला असला पाहिजे, सर्वात वरती असला पाहिजेस. ही शिकवण कुणी दिलेली आहे? वडिलांनी दिलेली आहे. आणि म्हणून नरेंद्र जाधव हे सतत टॉपला आणि टॉपलाच राहिलेले आहेत. आजच्या स्थितीला नरेंद्र जाधव हे एक समाधानी आणि छान आयुष्य जगत आहेत. त्यांना अत्यंत सामाजिक स्थान चांगलं आहे. अशी ही पहिली नरेंद्र जाधवांची गोष्ट आहे. तर दुसरी गोष्ट तुम्हाला मी एका स्त्रीची सांगणार आहे. ही स्त्री जी आहे ही आपल्या देशातली नाही, परंतु या स्त्रीचं नाव तुम्हाला मी सांगितल्यानंतर तुम्ही कुठं वाचले की मला सांगायचं. त्या स्त्रीचं नाव आहे J.K. रोलिंग. नाव कुठं वाचले? नाव वाचलेलं नाही म्हणूनच तुम्हाला मी सांगायला आलेलो आहे. डिस्नीलँड हे कुठं ऐकले तुम्ही? डिस्नीलँड म्हणजे काय? हा बरोबर, बोलवा. यस यस, कार्टून ॲनिमेशन फिल्म इंडस्ट्री आहे ना ती. ओके, त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवूया. छान उत्तर दिलेलं आहे. याचा निर्माता कोण आहे? डिस्नीलँड कोण लिहितं? डू यू नो? विनायक? वॉल्ट डिस्नी. कोण आहे तो? वॉल्ट डिस्नी. यानं कार्टून लिहिलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे की त्यांनी कुठली कुठली कार्टून लिहिलेले आहेत? मिकी माऊस, करेक्ट. आणखी मिनी लिहिलेली आहे. डोनाल्ड माहिती आहे तुम्हाला?
आहे की नाही? डक, गोफी, हे जे सगळे सगळे जे छोटी 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 सगळे अॅनिमेशन आहेत ते वॉल्ट डिस्नीने लिहिलेले आहेत. हे तुमच्या छोट्या छोट्या मुलांसाठी खूप छान वाटते की नाही बघायला? कुणाला असं वाटतंय का रे कार्टून बघायला काय आवडत नाही असं काय? नाही, सगळ्यांना आवडतं है ना. जसं तुमच्या लहान लहान मुलांसाठी वॉल्ट डिस्नीने लिहिलेलं आहे तसं जे.के. रोलिंग या स्त्रीनं 11वी 12वी शिकणाऱ्या मुलांसाठी पण काही लिहिलेलं आहे. आणि त्या स्त्रीनं 7 पुस्तकं लिहिलीत आणि 7 पुस्तकांवर 7 भागाचा चित्रपट आहे. तुम्हाला माहिती आहे त्या पिक्चरचं नाव? मी सांगू तुम्हाला? 2 शब्द आहेत, त्यातला पहिला शब्द सांगतो, दुसरा तुम्ही सांगायचा, चालेल? आणि मग तिची गोष्ट आपण ऐकूया. हॅरी पॉटर. क्या बात आहे, व्हेरी गुड. सगळ्यांना माहिती आहे की हॅरी पॉटर? कुणाकुणाचं आवडत आहे रे हॅरी पॉटर? अरे वा, मुलींचे पण हात वरती आहेत. कसा आहे, सुपरमॅन आहे की नाही हॅरी पॉटर? हॅरी पॉटरचं कसं दिसतो? चष्मिष्ट आहे. हॅरी पॉटर कसा आहे? चष्मिष्ट आहे. स्मार्ट आहे की नाही? किती वर्षाचा हॅरी पॉटर आहे रे चित्रपटात? वय किती असेल? पहिलं 5 आहे ना. तर 11 वर्षाचा हॅरी पॉटर चष्मिष्ट असा निर्माण कसा झालाय, डोळे त्याचे कसे आहेत, छान वाटतो हॅरी पॉटर. तर ज्याला हॅरी पॉटरला जन्म घातला, कागदावर निर्माण केलं पात्र, त्या लेखिकेचं नाव काय आहे? जे.के. रोलिंग. 1965चा जन्म आहे. आज वय किती रे? आज वय आपण लगेच असं केलं पाहिजे. हा, तर 1965चा जन्म. जे.के. रोलिंगचं मी तुम्हाला का सांगायला लागलेलं आहे तर मुलांना ऐका. जे.के. रोलिंग शाळेमध्ये ढ म्हणून समजली जाणारी विद्यार्थिनी होती. काय समजली जाते ते? ढ आहे मुलगी. तिला शाळेच्या परीक्षेत 10 पैकी 0 मार्क पडले होते. म्हणजे कायच दिलं नाही असा तिचा अर्थ आहे, होय ना. ब्रिटिश लेखिका आहे जे.के. रोलिंग. तिचं नाव मूळ जोयान आहे, पण तिला आई वडील जो म्हणायचे, जो. आणि डायना ही तिची बहीण आहे, तिला डी म्हणायचे. जो आणि डी. तिनं पुस्तकं लिहायला सुरू केली. ती फिरत राहायची. तिला गणितामध्ये फार रस नसायचा, गणितामध्ये 0 मार्क पडायचे. पण तिला आवडायचं काय? आवडायचं तिला वाचायला आवडायचं, तिला निसर्ग पाहायला आवडायचं. आणि एकदा ती अशी प्रवास करत जात होती बरं का. प्रवास करताना ती अशी शिकत शिकत गेली, धडपडत गेली. फक्त BA झाली आणि पॅरिस नावाचं एक शहर आहे, ऐकले नाव पॅरिस? त्या पॅरिस शहरापासून मँचेस्टर ते लंडन हा प्रवास करताना तिला असं निसर्ग पाहत पाहत, रेल्वेतनं पाहत पाहत जाताना तिला अचानक असं वाटलं की तिच्या डोळ्यासमोर एक चित्र आलं. ते चित्र अशा मुलाचं होतं की जो एकदम गोरा गोमटा आहे, ज्याचे डोळे असे घवरे आहेत, केस असे छान असे पिंगट आहेत, चष्मा घातलेला आहे. आणि हा असा 11 वर्षाचा एक स्मार्ट मुलगा तिच्या डोळ्यासमोर आला. आणि हिला असं वाटायचं की मी जे लिहिणार आहे ना ते लिहिताना ती तिथं जायची. म्हणजे ती अशी म्हणायची की मी एकदा सशाच्या बिळातच पडले, हा, आणि ससा मला भेटला आणि सशानं माझी काळजी घेतली, अशी तिची कल्पना असायची. आणि मग तिनं कल्पना केली आणि छान असं हॅरी पॉटर नावाचं एक पात्र निर्माण केलं. आणि हॅरी पॉटरवरती तिनं पहिलं पुस्तक लिहिलं. तुम्हाला मुलांना सांगायला आवडेल मला की तिचं हे पुस्तक लवकर प्रसिद्धच होईना. पुस्तक प्रकाशित करणाऱ्या माणसाला प्रकाशक म्हणतात. अशा 12 लोकांच्याकडे दिलं, छापणाऱ्या 12 लोकांच्याकडे तिनं पुस्तक दिलं, परंतु एकाही प्रकाशकानं हे काय पुस्तक बरोबर नाही असं म्हणून ते नाकारलं. आणि 13व्या माणसानं आपल्या छोट्या मुलीला हे वाचायला दिलं. ती इतकी खुश झाली की अरे वा, छानच पुस्तक आहे असं म्हटली. आणि त्या प्रकाशकानं पुस्तक छापलं. त्या पुस्तकाला
7 वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या मालिकांची रांग लागली आणि तुम्हाला सांगतो आज 200 देशांमध्ये 61 भाषांमध्ये हॅरी पॉटरची पुस्तक आहे. त्याची लेखिका कोण आहे? J.K. रोलिंग. 30 लाख प्रती तिच्या खपलेल्या आहेत. इंग्लंडची राणी आहे की नाही, इंग्लंडची राणी, त्या राणीपेक्षा आज श्रीमंत कोण असेल तर ती कोण आहे? J.K. रोलिंग आहे. $1 अब्ज इतकी J.K. रोलिंगची आता संपत्ती आहे. कशाच्या जीवावर ही सगळी एवढी संपत्ती मिळवली ना? कशाच्या जीवावर? आपल्या लेखनाच्या जीवावर, बरं का? म्हणजे असं नाही की आपण लेखना व्यवसाय सुद्धा करू शकतो. हे J.K. रोलिंगनं अगदी अगदी कमी वयामध्ये आपल्या समोर सिद्ध केलेलं आहे. ही J.K. रोलिंग तुम्हाला माहिती असावी. जर तुम्ही तुमच्या घरी गेलात, मी ज्या ज्या माणसांची गोष्ट सांगतो मुलांनो, त्या माणसांचं नाव तुम्ही यूट्यूबला टाकायचं, लगेच त्यांची माहिती तुम्हाला अधिकही मिळेल. लक्षात घ्या. आता आपण दुसरी जी गोष्ट अगदी शॉर्ट मध्ये पाहिली, त्या व्यक्तीचं नाव काय होतं? J.K. रोलिंग. ही ब्रिटिश लेखिका. ओके, आपण तिसऱ्या माणसाकडे जाऊया. हा, तिसरा माणूस तुम्हाला खूप खूप आवडणार आहे. म्हणजे तो असा माणूस आहे, त्याचा फोटो तुम्ही पाहिलेला आहे. हा, त्याचा फोटो तुम्ही पाहिलेला आहे. त्यानं कशाचा शोध लावलेला आहे? त्यानं एक इक्वेशन दिलेलं आहे. E इज इक्वल टू mc². अवघड आहे ना? काय अवघड केले सगळं. पण ह्या माणसाची गोष्ट मुलांना तुम्हाला माहिती पाहिजे. हा, अर्थातच हा माणूस म्हणजे एक शास्त्रज्ञ आहे. हा एक संशोधक आहे की ज्याचे केस असे विस्कटलेले आहेत. अरे बापरे, पहिल्या ह्याच्यातच तुम्ही ओळखलं. छान, अभिनंदन तुमचं सगळ्यांचं. आईन्स्टाईन. आईन्स्टाईनची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे मुलांना, बरं का? मी तुम्हाला सांगेन, मी छानपैकी हे सगळं लिहून आणले तुमच्यासाठी. तुम्हाला मी लिहून देते, कारण या गोष्टी आपण नुसतं पाहत जातो, नाव माहिती असतं. आईन्स्टाईन असं अक्षर जरी समोर आलं तर त्याचं स्पेलिंग आपल्याला सांगता आलं पाहिजे. सगळ्यात वेगळं स्पेलिंग आईन्स्टाईनचं आहे, बरं का? तुम्ही ते शोधून पहा. तर आईन्स्टाईनचा फोटो तुम्ही कधी पाहिलाय का? निश्चित. हा, आईन्स्टाईन हा माणूस असा लहरी होता. तो गबाळा होता. गबाळा म्हणजे काय? कोणतेही कपडे घालून जायचा. त्याला असं वाटायचं की कशाबद्दल अनावश्यक गोष्टी करायच्या. तुमच्या घरी बाथरूम आहे सगळ्यांच्या मुलांच्या, आहे की नाही? आपल्या बाथरूम मध्ये साबण असतो. एक असतो का दोन असतो? 2 साबण असतात. सांगा बघूया, साबणाचे प्रकार 2 कुठले कुठले? कंपड्याचा साबण आणि अंघोळीचा साबण, भांड्यांचा साबण. पुरुषांसाठी आणखी एक साबण असतो, दाढीचा साबण, असते की नाही? तर सर आईन्स्टाईन विचार करायचा, अंघोळीचा साबण आणि दाढीचा साबण 2 वेगवेगळे कशाला? एकातच मला भागवून घ्यायचा आहे. तो असं म्हणायचा की बुटात पाय मी घालणार आहे, त्याला मोजी आणि कशाला पाहिजेत, त्यात आणि घालण्यामध्ये वेळ कशाला घालवायचा. अशी हा विचित्रच माणूस असायचा. मोजीची काही गरज नाही असं त्याला वाटायचं. आता आईन्स्टाईनची गोष्ट तुम्हाला समजून घेताना मी तुम्हाला एक विशेष मुलांना गोष्ट सांगणार आहे. आईन्स्टाईनला शाळेत जायला आवडत नसायचं. त्याला शाळेच्या बाहेरचं जग छान वाटायचं. शाळेमध्ये त्याला कोंडल्यासारखं वाटायचं. त्याला गणित मात्र आवडायचं, है ना? त्याला वाटायचं असं की हे पाठांतर वगैरे काय नको आहे, हुकमपट्टी नको आहे, लक्षात ठेवणं नको आहे. आता बघा, आपले मेंदू आपला निवांत राहतो. कसा? आपल्याला पूर्वी सगळे फोन नंबर पाठ असायचे जेव्हा आपण रिसिव्हरवरनं बोलायचं. आता आपल्याला फोन नंबर पाठ करायला लागतात.
नाही, आपण नाव टाकले की आपल्याकडं टाईप होतं. परंतु आईन्स्टाईन असा विचार करायचा की आपल्याला जे गोष्टी अनावश्यक आहेत ना त्या सोडून देऊया. पाठांतर करण्यापेक्षा आपण ऍक्शन करूया, आपण कृती करूया, आपण शोध लावूया. याला एक गोष्ट आणखी एक आवडायची, ते म्हणजे व्हायोलिन वाजवायला आवडायची. व्हायोलिन व्हायोलिन बघितलं तुम्ही वाद्य? त्याची आई ही पियानो वादक होती. आईन्स्टाईनची आई ही पियानो वादक होती. आईकडून तो पियानो शिकला. पुढच्या सगळ्या आयुष्यात मुलांनो, आईन्स्टाईन जेव्हा जेव्हा संशोधन करत होता, शोध लावत होता, नव्या नव्या गोष्टी शिकत होता, जेव्हा जेव्हा त्याला वेळ मिळेल तेव्हा तो एक गोष्ट करायचा, तो व्हायोलिन वाजवायचा. किती मोठी गोष्ट आहे बघा मुलांनो. एकीकडे शास्त्र आहे, संशोधन आहे, आणि दुसरीकडे कला आहे. आहे की नाही? याचा मेळ लावता आला पाहिजे आपल्याला. तुम्हाला विद्यार्थी म्हणून मी सांगेन, आईन्स्टाईनच्या आयुष्यातलं तुम्ही काय शिकायचं आहे, तर तुम्ही आयुष्यामध्ये जरूर अभ्यास करा, शास्त्र शिका, करून छोटीशी एखादी कलाही जोपासा. तुम्हाला मधल्या वेळेत ती कला एकदम ऊर्जा देऊन जाईल, तुम्हाला फ्रेश करून जाईल, है ना? तर न्यूटन हा तुम्हाला सगळ्यांना माहिती असलेला माणूस आहे. न्यूटनने जे जे शोध लावले त्या शोधांमध्ये सुधारणा सांगणारा, नव्यानं शोध लावणारा हा आईन्स्टाईन होता. आईन्स्टाईनच्या प्रगती पत्रक आता आपल्याकडे आलेलं आहे. आईन्स्टाईनना किती गुण मिळाले तर मी तुम्हाला सांगेन. 1896 मध्ये आईन्स्टाईनच्या शाळेने एक प्रगती पत्रक दिलेलं आहे. ह्याला कितीपैकी किती गुण होते तर जर्मन भाषेला 6 पैकी 5 गुण होते, म्हणजे चांगले मार्क होते. इटालियन भाषेला 6 पैकी 5 गुण होते, चांगले गुण आहेत. इतिहासालाही 6 गुण आहेत, म्हणजे 6 पैकी 6, म्हणजे इतिहास चांगला आहे. भूगोलाला 4 गुण आहेत, चित्रकलेला 4 गुण आहेत, भूमितीला 6 गुण आहेत, भौतिक रसायनशास्त्र 6 गुण आहेत, म्हणजे बुद्धिमत्ता किती त्याची अलौकिक असेल हे आपल्याला समजून येते. यानं शिक्षक म्हणूनही काम केले बरं का आईन्स्टाईननं. म्हणजे इतका मोठा शास्त्रज्ञ हा तुमच्यासारख्या मुलांना शिकवत होता. तुम्हाला माहिती आहे का मुलांनो, भारतात सुद्धा एक शास्त्रज्ञ असा होऊन गेला की जो मुलांमध्ये रमायचा. कोण होता बघा ना? हा, एपीजे अब्दुल कलाम. राष्ट्रपती असूनही ते तुमच्यासारख्या मुलांमध्ये रमायचे. मुलांनी प्रश्न विचारले तर त्याची उत्तर द्यायचे. तर आयुष्यभर विद्यार्थी असा हा आईन्स्टाईन होता. तिथे विद्यापीठामध्ये काय झाले बघा. एक आईन्स्टाईनचे 2 किस्से खूप छान आहेत, तुम्हाला मी सांगणार आहे, ऐका ते. एक प्राध्यापक समोरून आले, आईन्स्टाईनच्या समोरून आले, हा, आणि ते प्राध्यापक असे म्हणाले, नमस्कार सर, मी भौतिकशास्त्राचा प्राध्यापक आहे. अशी त्या प्राध्यापकानं काय केलेलं आहे, ओळख करून दिलेली आहे. आईन्स्टाईन काय म्हणाले पुढे माहितीये का? आईन्स्टाईन असे म्हणाले, नमस्कार सर, मी भौतिकशास्त्राचा विद्यार्थी आहे. समजते काय म्हटलं तुम्हाला मी? की आपण आयुष्यभर विद्यार्थी म्हणून राहिलो पाहिजे, हे आईन्स्टाईनकडून मुलांना आपण शिकायचं. आईन्स्टाईनचा आणखी एक किस्सा सांगून आपण छानपैकी पुढच्या माणसांच्या गोष्टीकडे जायचं आहे. आईन्स्टाईननं काय सांगितलेलं आहे बघा. आईन्स्टाईनची बायको होती, ती काय करायची, आईन्स्टाईन कुठेतरी व्याख्यानाला, कार्यक्रमाला निघाली की सांगायची. एकदा त्याच्या बायकोनं सांगितलं की अहो माझं जरा ऐका. कोण म्हणते असं? आईन्स्टाईनची बायको म्हणते, माझं ऐका. काय? आज एका व्याख्यानाला चाललाय ना, जरा चांगले कपडे व्यवस्थित घालून जा. आईन्स्टाईन म्हणतात, कशाला ग? मी जिथं व्याख्यानाला जाणार आहे ना तिथं मला कोणी ओळखत नाही, बरोबर आहे ना? तिथं मला कुणीच ओळखत नाही, त्यामुळे मी कशी कपडे घालून गेलो तरी काय फरक पडणार आहे का? नाही फरक पडणार, मी असंच जातो. आईन्स्टाईन तसेच गेले, परत आले. आणखी 15 दिवसानं असाच प्रसंग घडला. एका ठिकाणी पुन्हा व्याख्यानाला जायचंय. पुन्हा बायको म्हणाली की अहो ऐकता काय, आज तरी एका ठिकाणी व्याख्यानाला चाललंय ना,
छान छान कपडे घालून जा, तुम्ही चांगले दिसाल. इथं आईन्स्टाईन काय म्हणतो, अगं ऐक, तिथं ना मला सगळेच ओळखतात, तिथं मला सगळेच ओळखतात, त्यामुळे मी कसली कपडे घालून गेलो याला फारसा फरक पडत नाही, मी आहे असाच जातो. असा हा जगावेगळा आणि अभ्यासू असलेला आईन्स्टाईन, त्याची जी शिकण्याची आयुष्यभराची जी उर्मी आहे ती खूप आणि खूप आपल्याला अभ्यासपूरक आहे. आपण पुढचा जो माणूस घेणार आहोत तो तुम्हा सर्वांच्या अतिशय जवळचा आहे, कारण तो तुमचा सुपरस्टार आहे, आवडता आहे. म्हणजे तो काय म्हणतो, कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है, कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है, और हार कर जीतने वाले को क्या कहते हैं, आहे ना. कोण आहे, शाहरुख खान. आवडते तुम्हाला माणूस. पण शाहरुख खानचे आपण डान्स बघतो, चित्रपट पाहतो विद्यार्थी मित्र, पण शाहरुख खानचं आयुष्य काय आहे कधी पाहिलंय का तुम्ही? शाहरुख खान कसा जन्माला आला, कसा जगला, कुठं शिकला, समजून घ्यायला पाहिजे की नाही, है ना. आपल्याला ह्या माणसांचा झगमगाट दिसतो मुलांनो, पण ह्या माणसांच्या आयुष्यामध्ये जो संघर्ष आलेला आहे ना तो आपल्याला समजून घेतला पाहिजे. मुलांनो लक्षात घ्या, कुठलाही माणूस असा अचानक पहिल्या क्रमांकावर येत नाही. सुपरस्टार असे आकाशातून पडत नाहीत मित्र, त्याच्या पाठीमागं कष्ट असतात, संघर्ष असतात, है ना. आणि तोच संघर्ष शाहरुख खानच्या आयुष्यात झालेला आहे. शाहरुख खानची गोष्ट आहे. शाहरुख खान दिल्लीमध्ये जन्माला आला बरं का. भारत स्वतंत्र व्हायच्या आधी पाकिस्तान आणि भारत हा एकत्र हिंदुस्थान होता बरं का. आणि शाहरुख खानच्या वडिलांचं नाव आहे मीर ताज मोहम्मद. काय नाव आहे, मीर ताज. त्याच्या बायकोचं नाव तुम्हाला माहित असेल, काय नाव आहे, गौरी खान, माहितीये की नाही. पण वडिलांचं नाव आहे मीर ताज मोहम्मद. ते वडील वकील होते आणि आत्ताचा जो भाग पाकिस्तानात आहे त्या पाकिस्तानामध्ये त्याचे वडील जन्माला आले, परंतु ते कट्टर हिंदुस्थानी होते. त्यांचं हृदय मात्र भारताकडे होतं. शाहरुख खानच्या वडिलांची मी गोष्ट तुम्हाला सांगायला लागले. शाहरुख खानचे वडील होते ना मीर ताज मोहम्मद, हे वकील होते. भारत आणि पाकिस्तान वेगळा झाल्यानंतर ते भारतात आले, दिल्लीत राहिले आणि दिल्लीमध्ये वकील असल्यामुळे पैसे होते, त्यामुळे बालपण शाहरुख खानचं छान गेलं, दंगा मस्तीमध्ये गेलं. हा माणूस असं करायचा की अनेक माणसांच्या मुलांच्या नकला करायचा. हा कधी कधी असं करायचा, दिवस रात्र मित्रांना घेऊन क्रिकेटच खेळायचा. कधी कधी अंगाला टॉवेल गुंडाळून सुपरस्टार सुपरमॅन झालोय अशा भावनेमध्ये सगळीकडे धावायचा, पळायचा. आजारी असायचा परंतु दंगा मस्ती करत राहायचा. आईने एकदा त्याला प्रश्न टाकला, हे बघ शाहरुख, तू हिंदीचा जर अभ्यास चांगला केलास ना तर तुला मी छान सिनेमा दाखवेन. तुम्हालाही तुमची आई अशी कधी म्हणते की नाही, तू असं असं केलंस तर तुला मी हे घेऊन देईन. तर शाहरुखच्या आईने सांगितलं की तू जर हिंदीचा अभ्यास चांगला केलास तर तुला सिनेमे दाखवेन. आणि काय सांगायचं, शाहरुखनं खरोखर हिंदीचा अभ्यास मनापासून केला, त्याला चांगले गुण मिळालेत. आणि मग आईला म्हणाला की आई मला पिक्चर दाखव. शाहरुखनं अगदी छोटा असताना चित्रपट टॉकीज मध्ये जाऊन पाहिला. तो पहिला चित्रपट होता जोशीला. हा चित्रपट पाहिला आणि मग शाहरुखला असं वाटायला लागलं की आपणही असं काहीतरी केलं पाहिजे, आपल्या कलागुणांना आपण दाखवलं पाहिजे. हा आणि मग तो दिल्लीमध्ये सेंट कोलंबो या शाळेत शिकला. शिक्षण सुरू झालं, पण माणसांच्या आयुष्यात दुर्दैव कसं येतं. त्याच्या वडिलांना कॅन्सर झाला
कॅन्सर हा आजार तुम्हाला माहिती आहे मुलांनो? हा, वडील कॅन्सरनं मृत पावले त्यावेळी शाहरुख 20-21 वर्षांचा होता. वडील म्हणजे मूळ आधार गेल्यानंतर कसं जगायचं, कसं शिकायचं, हा मोठा प्रश्न शाहरुखकडे होता. अशा अवस्थेतही शाहरुख मुंबईत आला आणि स्वतःला तो सिद्ध करू लागला. तो मालिकांमध्ये आला, टीव्हीच्या मालिकांमध्ये आहे ना. आपल्याला आज शाहरुख हा सुपरस्टार दिसतो, परंतु तो असा चित्रपटात अचानक आलेला नाही, आर्ची सारखा आणि परशासारखा आहे ना. तो शाहरुख अगदी मुळापासून मित्र व्हायला. लक्षात घ्या, त्याच्या मालिकांची नावं आज तुम्हाला माहिती नाहीत ती, पण आमच्या पिढीला किल्लेदार सर वगैरे या सरांना माहिती असतील. म्हणजे हम लोग, बुनियाद नावाची त्याची खूप प्रसिद्ध मालिका, फौजी नावाची मालिका, जुने चित्रपट त्याचे इडियट, माया मेमसाब हे जुने चित्रपट आहेत. राजू बन गए जेंटलमन असा एक सुंदर चित्रपट शाहरुख खानचा, एकदम 1993च्या कालावधीमध्ये. म्हणजे आज 30 वर्षापूर्वी तुमचा जन्मही मुलांनो त्यावेळी झाला नसेल. अशा काळात शाहरुख स्वतःसाठी धडपडत होता आणि तो दिवस आला. तो दिवस आला. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरती शाहरुख आपल्या मित्रासोबत समुद्र किनाऱ्याकडं हात करून उभा आहे आणि तो म्हणतो, अरे मित्रा, माझ्या पाठीमागं हे शहर आहे, हे मुंबई शहर आहे, महानगर आहे. मी तुला आज सांगतो, एक दिवस असा येईल की या मायानगरीचा मी किंग असेल, सुपरस्टार असेल. आणि हे त्याचे शब्द शाहरुख खानने खरं करून दाखवलं. कशाच्या जोरावर खरं करून दाखवलं? तर केवळ आणि केवळ स्वतःच्या अभिनयाच्या जोरावरती. आणि त्याला साथ देणारी त्याची बायको होती गौरी खान, त्याच्या बहिणी होत्या. शाहरुख खान आज त्याला पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. शाहरुख खानला भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलेला आहे. लक्षात घ्या. तुम्हाला आवडणारे चित्रपट शाहरुख खानचे कोणते असं मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही त्याचं चित्रपटाचं नाव सांगणार आहात. पूर्वी अमिताभ बच्चननं त्या चित्रपटात नाव केलं होतं, काम केलं होतं. तोच चित्रपट शाहरुखने केलेला आहे. त्या चित्रपटाचं नाव काय आहे? डॉन. पहिला चित्रपट डॉन शाहरुखचा? जरूर पहा. शाहरुखचे खूप छान चित्रपट बाजीगर आहेत, दिल तो पागल है चेन्नई एक्सप्रेस आहे, कल हो ना हो आहे, कुछ कुछ होता है, बादशाह आहे. किती चित्रपट आहेत. चक दे इंडिया कुणी पाहिलंय का मुलानो? चक दे इंडिया पहा. त्यातले 70 तास शिदोरीच्या मला वाटतं सर शिबिरामध्ये या मुलांना 70 तासाबद्दल तुम्ही जरूर सांगावं. कारण ते तास जे असतात ना ते स्वतःचे असतात. तिथं आपण काय करतो, स्वतः प्रेझेंट कसं होतो, त्याला खूप 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 व्हॅल्यू आहे, खूप मित्र हो महत्व आहे. आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शाहरुख खान पुढे पुढे जातोय. तुम्ही स्वतःमध्ये बोलताय का? थांबू का मी मुलांनो? तुम्ही स्वतःमध्ये बोलताय ते त्या शाहरुख बद्दलच बोलता असं मला वाटतंय. तर शाहरुख खानला अबू सालेम या गुंडांच्या टोळीकडनं धमक्या आल्या होत्या खंडणीसाठी, काम करण्यासाठी. परंतु अशा प्रतिकूल अडचणीच्या परिस्थितीतही शाहरुख खाननं आपलं काम थांबवलं नाही. आपलं जे नेहमीच जे डिवोशनल आहे आपल्या व्यवसायाप्रतीचं, अभिनयाप्रतीचं, ते सतत चालू ठेवलेलं आहे. शाहरुख मागं हटला नाही, मागं हटत नाही. अनेक वेळा त्याचे चित्रपट पडलेही, तो अपयशीही झालेला आहे, परंतु या अपयशातूनही तो पुढे गेलेला आहे. शाहरुखचा आणखी एक डायलॉग प्रसिद्ध आहे, तोही तुम्हाला माहित असेल. पहिला डायलॉग मी तुम्हाला सांगितलेला आहे सुरुवातीलाच. तो कुठला आहे? हा, जीत कर भी हारने वाले को बाजी
बाजीगर कहते हैं. आणखी एक चांगला डायलॉग आहे. सेनोरिटा, कोई बात नहीं सेनोरिटा, बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है, आहे ना. तर हे जे शाहरुख हा तुम्हाला मी एक मॉडेल सांगितलंय. शाहरुखची गोष्ट ही एका अभिनेत्याची गोष्ट आहे. आईन्स्टाईनची गोष्ट ही एका वैज्ञानिकाची गोष्ट आहे. बरं का मित्र हो, हा लक्षात घ्या. मी तुम्हाला जे के रोलिंगची गोष्ट सांगितली ती कुणाची गोष्ट आहे? एका लेखिकेची गोष्ट आहे की नाही. डॉक्टर नरेंद्र जाधवांची मी गोष्ट तुम्हाला सांगितली ती एका अर्थशास्त्रज्ञाची गोष्ट होती. आता मी एका शेवटच्या माणसाची गोष्ट सांगणार आणि आपण निरोप घेणार आहोत. शेवटचा माणूस हा सुद्धा एक कवी आहे. मी खरं तर अजून 3 माणसांच्या गोष्टी तुम्हाला सांगणार होतो, परंतु 2 माणसं आज तुम्ही ऐकू शकणार नाही, कारण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. आणि तुम्ही ऐकत असाल तर मी सांगू शकतो, परंतु मी माझ्या वतीनं एका माणसाची गोष्ट मी तुम्हाला सांगेन आणि पुढच्या शिदोरीत 2 माणसांच्या गोष्टी निश्चित सांगेन. तर शेवटचा माणूस सांगण्यापूर्वी मी तुम्हाला सांगेन की मुलांनो, ही माणसं आता शरीरानं आपल्याला भेटत नाहीत. जे के रोलिंगला तुम्ही भेटू शकताय नाही. मग जे के रोलिंग आपल्याला पाहायचे असेल, ऐकायचे असेल, समजून घ्यायचे असेल तर कशी घेणार? इंटरनेट. ओके, इंटरनेट नसेल तर पुस्तकं. अगदी बरोबर, पुस्तकासारखा मित्र नाही बरं का. इंटरनेटला पण मर्यादा पडतात, पण ह्या हार्ड कॉपी पुस्तक, खरोखरचं पुस्तक तुम्ही वाचायला घेतलं ना तर खूप छान आनंद मिळतो. तर अशी जी माणसं आहेत जगावेगळी, ती माणसं समजून घ्यायची असतील तर प्रगती पुस्तक नावाचं अरुण शेवतेनी पुस्तक लिहिलेलं आहे, नापास मुलांचे प्रगती पुस्तक. यामध्ये अशी माणसं पाहायला मिळतात की जी आकाशा एवढी आहेत परंतु ती सामान्य होती. नापास मुलांची गोष्ट नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये अशी माणसं आहेत की जी आपल्याला लहानपण सामान्य होतं पण मोठं पण त्यांचं काय झालेलं आहे? असामान्य झालेलं आहे. गांधींची गोष्ट काय वेगळी आहे, महात्मा गांधींची गोष्ट काय वेगळी आहे. सामान्य असलेली माणूस महात्मा गेला. भारतानं जगाला दिलेली असामान्य व्यक्ती, महान व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी. मुलांनो, अशी अनेक माणसं आहेत. आज आपण सगळ्यांना समजून घेऊ शकत नाही, परंतु ही 5 लोक आपण आज शिदोरीच्या निमित्तानं समजून घेतो. आणि म्हणून शेवटचा जो आपण माणूस समजून घेणार आहे त्या माणसाचं नाव आहे रानकवी इंद्रजित भालेराव. मी मुद्दाम ह्या माणसाचं चरित्र म्हणण्यापेक्षा गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे. तुम्ही कुठेही नाव ऐकले असं तुम्हाला वाटते का? इंद्रजित भालेराव ऐकले ना? बरोबर, सांग बा. वासरू कविता. आणखी कुठली कविता? एक प्रसिद्ध कविता आहे, महाराष्ट्रभर सगळीकडे प्रसिद्ध आहे, 5वीच्या इयत्तेत आहे. तिथं राबतो कष्ट तो, शेतामध्ये माझी खोप. हा, मुलांना काही माहिती आहे का? बर, ठीक आहे. तर मुलांनो, महाराष्ट्राला ज्यांनी बाप नावाची कविता दिली, ज्यांनी काट्या कुट्यांचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, ही कविता दिली बरं का. अशा अनेक कविता ज्यांनी दिल्या ते रानकवी इंद्रजित भालेराव है ना. कविता काय असते आणि ती कशी लिहावी आणि शेतांची कविता कशी लिहायची हे पाहिजे झालं तर आज महाराष्ट्रामध्ये सर्वश्रेष्ठ कवी म्हणून इंद्रजित भालेराव
यांचं नाव घ्यावं. 60 वर्षाचं वय होऊन सर निवृत्त झालेले आहेत, रिटायर झालेले आहेत. तुम्हा सगळ्यांना हिंगोली जिल्हा माहित आहे? नाव ऐकले तालुक्याचं, जिल्ह्याचं? हिंगोली. हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत नावाचा एक तालुका आहे आणि रिधुरा नावाचं गाव आहे. म्हणजे बघा, जिल्हा आहे, तालुका आहे आणि गावही आहे. त्या छोट्याशा गावामध्ये जन्म झाला. इंद्रजित भालेराव अगदी खेड्यात जन्माला आलेलं हे पोर आहे. त्याची गोष्ट मात्र खूप मजेशीर आहे बरं का मुलांनो. खुश, अगदी मस्त मजेशीर गोष्ट आहे इंद्रजित भालेरावांची. म्हणजे आम्ही दोघे चांगले संबंधित आहोत, मित्र आहोत. त्यांच्यावरती मी खूप लिहिलेलं आहे म्हणून त्यांची गोष्ट मी तुम्हाला छान सांगू शकतो. मला वाटतं सचिन दादा तुम्ही पण त्यांच्याशी संपर्कात आला असाल. गेल्या वेळा सचिन दादानी याच इथल्याच रूम मध्ये त्यांची छान कविता मला गाऊन दाखवली होती, है ना, धत्तुरा नावाची कविता. तर आज इंद्रजित भालेराव हे नाव मुलांनो तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये हे खूप उपयोगाला येणार आहे. इंद्रजित भालेराव. तुम्हाला सांगेन मी, हा माणूसाची शिकण्याची गोष्ट कशी आहे. हा माणूस 4थी पास झाला. 4थी पास कसा झाला? परीक्षा न देता पास झाला. तुम्ही सुद्धा आता अलीकडे 2 वर्षात असं पास झालाय की नाही काही विद्यार्थी? कशामुळं? कोरोनामुळं. तर इंद्रजित भालेराव 1972-73च्या काळामध्ये 4थीला होते आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड दुष्काळ पडला. आणि दुष्काळ पडल्यामुळं परीक्षा नाहीत, काय नाहीत, त्यामुळं इंद्रजित 4थी पास परीक्षा न देता. पुढं गावात 4थी पर्यंत शाळा असल्यामुळं जवळच्या मामाच्या गावात शाळेला गेला, 6 किलोमीटर अंतरावरती. तिथं 7वी पर्यंत शाळा. आता तिथं अशी गोष्ट झाली की पूर्वी 7वीची परीक्षा केंद्र परीक्षा असायची आणि मग आजूबाजूच्या 10-12 वाड्यातली मुलांची परीक्षा व्हायची बरं का. तिथं परीक्षा द्यायला गेले तर काय एवढं काय शिक्षण चांगलं झालेलं नव्हतं, अभ्यास झालेला नव्हता, गरीब परिस्थिती, अत्यंत ग्रामीण भागात आल्यामुळं इंद्रजितचं काय अभ्यास झाला नसल्यामुळं अगदी काठावर पास, गुरुजींनी ढकल पास केला. ढकल पास म्हणजे काय? तर वरच्या वर्गात ढकलायचं, पूर्वी होतं. आता तसं आहे ना? आता तसं नाही आहे. आता तुम्हाला 90% मार्क्स, 99.99% सुद्धा मार्क्स 10वीला पडतात. एवढा आता मार्क्स आहेत की नाही? पण पूर्वी ढकल पास 7वीला झाला. 8वी 9वी 10वीला हायस्कूलला गेला. पण एका विषयाबरोबर इंद्रजित यांचं वैरच होतं आणि तो विषय कुठला होता? इंग्रजी. इंग्रजी विषयामध्ये त्यांना खूप अडचणी आल्या आणि चक्क इंद्रजित भालेराव, जे आज विद्यार्थी मित्र हो महाराष्ट्राचे सगळ्यात सर्वश्रेष्ठ कवी म्हणून ओळखले जातात, ज्यांच्यावर 7 ते 8 PhD झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये. एका विद्यापीठामध्ये त्यांनी मराठीच्या कविता, मराठीच्या वाङ्मयाबद्दल शिकवले मुलांना. असे इंद्रजित भालेराव 10वीला इंग्रजी विषयात नापास झाले. आणि पुढं मग खरी गोष्ट सुरू झाली. काय सुरू झाली? तर पप्पा म्हणाले त्यांचे की आता काय करणार, 10वी नापास झालायस, आता एक काम करायचं, दर वर्षाला आपल्या घरातली गुरु राखायला 1000 रुपये आपल्याला खर्च येतो, तो आपण आता वाचवूया. कसा वाचवायचा? तो जो गुरु राखणारा माणूस होता त्याला बंद करूया आणि आता गुरु कुणी राखायची? तू राखायची. एक पुढचं वर्ष सगळं इंद्रजितनं 10वी नापास झालेल्या मुलानं गुरु राखले, गायी राखल्या. गायी म्हशी घेऊन जायचं डोंगरावर. इंद्रजितनी फार चांगलं लिहून ठेवले. तो काळ मोठा मजेचा होता, आनंदाचा होता. गायींच्या पाठीमागून जायचं, गायींना सोबत घेऊन जायचं, गायींच्यावर गाणी गायचं, है ना. तर तुम्ही जर जनावर घेऊन निघाला तर काय होतं? जनावराला बांधावं लागतं दोरखंड, है ना. जनावराला दोरखंड बांधावा लागतो, त्याला ओढून न्यावं लागतं. तर इंद्रजितना असा अनुभव आला नाही. गायी त्याच्या पाठीमागून यायच्या.
इतकं प्रेम गायींना दिलं, इतकं प्रेम जनावरांना इंद्रजितनं दिलं. बघा, एकदाही त्यांच्या गायींना त्यांना मारावं लागलं नाही. वासरं त्यांच्या अंगावर येऊन चाटायची, गायी चाटायच्या असं लिहिलेलं आहे त्यांनी. आणि मग गायी जर गवत खात असतील तर मी का गवत खायचं नाही? मी आणलेली भाकरी गाईला चारायची आणि गायी खातात गवत, ते खाऊन पाहायचं. असं किती छान वेगळा अनुभव इंद्रजितने घेतला. मुलांनो, हे 1 वर्ष होतं ना गायींच्या बरोबरचं, हेच इंद्रजितनी प्राध्यापक झाल्यावर गायी आल्या घरा असं एक पुस्तक लिहिलं. हा सगळा 1 वर्षाचा अनुभव त्यांनी पुस्तकात लिहिला. त्या पुस्तकाचं नाव काय लिहिलं? गायी आल्या घरा. त्यावेळी 1000 रुपये वाचवलं आणि यांना कुठं पाठवलं? गुराखी म्हणून. हे 1000 वाचवलंच, परंतु त्या पुस्तकानं यांना 40,000 मानधन मिळालं आणि शासनाचा 10,000 रुपयाचा शासनाचा पुरस्कार मिळाला. गायीनी, गुराख्यांना, म्हशीनी, त्या गवतानं यांना किती मोठं केलं हे इंद्रजितने त्यावेळी लिहून ठेवलेलं आहे. आणि मग 1 वर्षानंतर त्यांचा छोटा भाऊ होता प्रभू, तो हायस्कूलला गेल्यानंतर त्याच्या खोलीवर कोणतं त्याला जेवण, भात आमटी करून वाढायला पाहिजे म्हणून ह्याला पाठवलं. पूर्वी असं असायचं बरं का, भावाला वाढायला बहिणीला पाठवलं जायचं किंवा भावाला पण पाठवलं जायचं, तू त्याचं जेवण करून वाढायचं, मोठा आहेस तर. आणि स्टो मारता मारता जवळच एका पोलिसाचं घर होतं, त्याच्या घरी पुस्तकं होती. ती पुस्तकं वाचनात आली, वाचनालय पाहिलं आणि वाचत 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 राहिला. 1 वर्ष असं वाचनात घालवलं. आणि बाबा एक दिवस म्हणालेत, हे अरे इंद्रजित, तुझा राहिलेला इंग्रजीचा विषय सोडव ना तू थोडा. आणि ते मनावर घेतलं. ट्युशन लावली. ट्युशन म्हणजे काय? क्लास लावला. पण गुरुजी म्हणाले, शिकवणारे, क्लास घेणारे, की तुला फी दिली पाहिजेस. तर एवढी फी नाही माझ्याकडं. तर नाही, तुला मग ह्या खोलीच्या बाहेर बसून ऐकावं लागेल, शिकावं लागेल. शिकतो म्हटले आणि क्लास लावला. जमेल तेवढं शिकत राहिलेत आणि 10वी पास झाले, 12वी झाले, BA झाले, मराठीमधून MA केले, प्राध्यापक झाले आणि छान कविता लिहू लागले. आज इंद्रजित भालेराव हे कवी म्हणून आहेत, परंतु जेव्हा ते कॉलेजमध्ये गेले तेव्हा त्यांचा अनुभव सर किती विचित्र आहे. 10वी झाल्यानंतर कॉलेजमध्ये गेले तेव्हा सगळी मुलं पॅन्ट शर्ट T-शर्ट मध्ये होती आणि हा इंद्रजित मात्र कपाळाला गंध, कारण घराणं सगळं वारकऱ्यांचं आणि महानुभावांचं, पंथाचं होतं. डोक्यावर टोपी, हा सदरा आणि धोतर. 11वीचा मुलगा धोतर घालून शाळेत जात होता, तो इंद्रजित होता. मुलांनी टिंगल केली, चेष्टा केली, एकानं तरी धोतरच ओढलं आणि धोतर ओढल्यानंतर इंद्रजितना जो राग आला, पुरा बडवून काढलं त्या मुलाला. आणि प्राचार्यांच्या पुढे उभा केल्यानंतर सत्य कथन सांगितलं. प्राचार्यांना याची बाजू समजून आली आणि प्राचार्यांनी सांगितलं की बाळ, तू अभ्यास कर, तुला मी मदत करतो, तू खूप मोठा हो. आणि इंद्रजित आपलं कुठल्याही प्रकारचं स्वत्व न हरवता, इंद्रजितची गोष्ट मी तुम्हाला का सांगायला लावली, कारण इंद्रजित हा असा माणूस आहे ज्यानं आपली निष्ठा कधी सोडली नाही. आपल्याला जे करायचं आहे ना ते प्रामाणिकपणे आयुष्यभर केलेलं आहे बरं का. आणि अनेक कविता, अनेक कथासंग्रह, त्यांची कादंबरी ही प्रसिद्ध आहे, त्यांचा ललित संग्रह प्रसिद्ध आहे. पीक पाणी नावाचा पहिला, म्हणजे त्यांनी सगळ्या निसर्गाच्या, शेताच्या कविता लिहिलेल्या आहेत. आपण त्यांची मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं एक कविता तुम्हाला, बापाची कविता मी तुम्हाला सांगितली. त्या कवितेचं काय सुरुवात काय बापाच्या कवितेचं? शेतामधी माझी खोप, तिला बोराटीची झाप. शेतामधी माझी खोप, तिला बोराटीची झाप, तिथं राबत कष्ट तो माझा शेतकरी बाप. 5व्या येते तुमच्या ही कविता महाराष्ट्र शासनाच्या पुस्तकात आहे. लेतो अंगावरी चिंध्या, खातो मिरची भाकर. कविता कशी असते पहा मुलांनो, बाप कसा आहे? लेतो अंगावरी चिंध्या, खातो मिरची भाकर, काढी उसाची पाचट, जगा मिळाया साखर.
बाप काय करतो? जगाला साखर मिळावी, सुख मिळावं असा प्रयत्न करतो. काटा त्याच्याच कापाई, त्यानं काय केलं पाप, तिथं राबत कष्ट तो माझा शेतकरी बाप. अनेक कवींनी आईवर कविता लिहिलेल्या आहेत, पण बापावर कविता लिहिणारा हा कवी आहे, म्हणून याला रानकवी म्हटलेला आहे. गावाकडे नावाची एक छान कविता आहे बघा. ही कविता काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. हे ना, आता म्हणजे सगळीकडं शहरीकरण आलेलं आहे आणि असं असलं तरी गावाकडे जायला पाहिजे असं सांगणार हे ही कविता आहे. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. ही कविता मी तुम्हाला गाऊनच दाखवेन. आवडेल तुम्हाला? सचिन दादा है ना? हो, थांबूया. काय मला कळालं? होय होय. काट्या कुट्यांचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं. कशी खातात जीवाला खस्ता, कशी खातात जीवाला खस्ता. माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. धन्यवाद.